मातीचा कणा एकनाथ वाळुंजकर यांची संघर्ष गाथा। काही माणसं नशिबाच्या मागे धावत नाहीत तर आपलं नशीब स्वतःच्या कष्टाने घडवतात। ही कथा आहे एका अशाच माणसाची ज्यानं आपल्या गावच्या मातीशी नाळ जोडून आकाशाला गवसणी घातली। 50हून अधिक ठिकाणी वाळुंजकरांनी आपल्या कर्तृत्वाची उंच गुणवत्ता आणि नैपुण्याची ओळख पटवून दिली। नगर जिल्ह्यातील मांदळी गावातून त्यांच्या आजोळातून सुरू झालेला हा प्रवास एकनाथ वाळुंजकर। निसर्गाच्या सानिध्यात असलेलं तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगरमध्ये सटवाई जवळकी गाव येथील संघर्षातून यशाकडे वाटचाल करणारे वाळुंजकर घराणं। याच घराण्यातले पांडुरंग, अभिमान, प्रभाकर आणि अंकुश ही सख्खी भावंड। त्यातील पांडुरंग अण्णा आणि सौभाग्यवती देवईबाई आणि प्रभावतीबाई हे शेतकरी दाम्पत्य। त्यांची 2 मुलं आणि 3 लेकी असा मोठा परिवार। थोरल्या उर्मिला, त्यांच्या पाठचा ज्ञानेश्वर, त्यानंतर मनीषा, अर्चना आणि शेवटचं शेंडीफळ एकनाथ। कुटुंब मोठं पण परिस्थिती मात्र बेताची। कुटुंबाच्या उत्तम संगोपनासाठी अण्णा शेतीसह आपला भाऊ अंकुश याच्यासह पुण्यामध्ये बांधकाम क्षेत्रातही काम करू लागले। याच कुटुंबात 13 नोव्हेंबर 1988 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यापासून 30 किलोमीटर लांबीवर असणारं मांदळी हे कर्जत तालुक्यातील गाव, आपल्या आईच्या गावी आपला जन्म झाला। बालपण म्हणजे निरागस, पण एकनाथरावांसाठी हे संघर्षाचं पहिलं पान होतं। कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यानं बालपण हे संघर्षातच गेलं, पण त्यांच्या आईवडिलांनी शिक्षणापासून त्यांना कधीही दूर ठेवलं नाही। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंगा। बर, शालेय जीवनामध्ये इंग्रजी आणि गणित यांच्याशी आपलं कधीच जमलं नाही। सोने सर, तागदे सर यांनी काही तकादा सोडला नाही। नाउ टेल मी द चॅप्टर नंबर 4th नेम। आपल्याला चॅप्टरचं नाव वगैरे जे आहे ते माहित असलं पाहिजे लक्षामध्ये। अभ्यास घरी केला तर आपल्याला ते जमेल, अभ्यासच नाही केला आपल्याला तर ते जमणार आहे का? चॅप्टरची नावं सांगता येतील का? जर आपल्या चॅप्टरची नावं माहित नसतील तर त्याच्यातल्या असणाऱ्या ज्या काही क्रिया आहेत त्या माहित असतील नाही, है ना? घरी गेल्यानंतर जर थोडासा अभ्यास करायचा तसा। पण यायचं ते अपयश पदरामध्ये आलंच। केलं नाही आम्ही असं शिकवलेले का? सांगताना लक्षामध्ये उद्देशाला परत अशा पद्धतीने लिहायचं नाही, लक्षामध्ये परत चूक करायची नाही, लक्षामध्ये। एकनाथ सरळ रे सरळ। 10वी नापास झाल्यानंतर वडिलांनी आपल्याला पुण्यात अंकुश काकांकडे बोलवून घेतलं।
अप्पांचं बांधकाम क्षेत्रात वर्चस्व होतं. इथूनच आपल्याला जीवन प्रवासाची एक नवीन दिशा मिळाली. त्यावेळीही अण्णा बरेच नाराज आणि संतापलेले होते, पण अण्णांनी आपल्या मुलाच्या डोळ्यातून जिद्द ओळखली. तो काहीतरी नक्की करेन हे त्यांना ठाऊक होतं. आयुष्याच्या या वळणावर व्यवसायात त्यांना बरेच चढ उतार बघावे लागणार. येणाऱ्या प्रत्येक वळणावरती त्यांना नवीन आव्हानं समोर येणार आणि त्यांना तोंड देण्यासाठी एकनाथ सक्षम असायला हवेत. म्हणून अण्णांनी त्यांना घरचा व्यवसाय असून देखील सुरुवातीला उच्च पद न देता कमवायला लावलं. आपले मोठे बंधू ज्ञानेश्वर यांनी आपल्याला योग्य मार्गदर्शन केलं. येथे त्यांना बांधकाम व्यवसायातील बारकावे शिकायला मिळाले. मोजमाप, नियोजन, मजुरांशी संवाद, प्रत्येक गोष्ट आपल्याला शिकायला मिळाली आणि आपण ती शिकवूनही घेतली. व्यवसायात सुरुवात आपली हेल्पर म्हणून झाली. आपल्याकडे आता फक्त हाच मार्ग आहे आणि यात आपल्याला स्वतःला सिद्ध करायचे हे डोळ्यासमोर ठेवत आपण आपल्या वाटचालीला बांधकाम क्षेत्रामध्ये सुरुवात केली. तर पुढे लेबर क्वार्टर्समध्ये सुद्धा राहावं लागलं. माणूस कितीही मोठा झाला तरी सुद्धा त्याच्या आतलं बालपण कायम जिवंत असतं. गावाकडे एकनाथ श्री संत केकाडी महाराज विद्यालय, सोनेगाव, तालुका जामखेड येथे शिकायला होते. याच शाळेनं त्यांना आयुष्याचा एक जिवलग दोस्त दिला, एक धाडसी बिझनेस पार्टनर दिला. तो म्हणजे अमोल अंदुरे. एकनाथ आणि अमोल हे 5वी पासूनचे मित्र. शाळा 6 किलोमीटर लांब असल्यानं एकनाथ आणि त्यांचा चुलत भाऊ हे सायकलवर येत असत, तर अमोल शाळेजवळच राहायचा. आता ही सायकल पण बरीच गमतीची. तिला ट्यूबच नव्हती. एकावर एक असे 2 टायर एकमेकात घालून एक टायरची ट्यूबलेस असणारी ही सायकल. तिला चालवणं म्हणजे मोठी कसरत बरं का. मागे एक आणि पुढे एक कसा बसा पॅन्डल देत शाळेपर्यंत पोचायचं. एकनाथांच्या डब्यात नेहमी चटणी भाकर असायची, तर मित्राच्या डब्यात बटाट्याची भाजी आणि चपाती. एकमेकांच्या डब्यातील घास खाऊन बालपण कधी निघून गेलं हे कळलंच नाही. पण आजही बालपणीचा मित्र आयुष्यभराचा सोबती आहे एवढं मात्र नक्की. ही मैत्री त्यांना पुढे घेऊन गेली. शाळा झाली की ते बाईंना मदत म्हणून शेतात जायचे. त्यावेळी प्रसंगी 10 रुपये रोजाना मिळायचे. कुटुंबातील प्रत्येकाच्या आयुष्यात एकनाथरावांचा मोठा हातभार आहे. त्यांची लाडकी बहीण मनीषाताई. बालपणीच्या भांडणात किंवा आईवडील शेतामध्ये व्यस्त असताना ताईनं मायेनं भरवलेला घास आणि त्याची चव आजही जिभेवर तसून तशी. 2007 आणि 2008 हा प्रगतीच्या दिशेनं वेगाचा ठरला. या काळात आपण स्वतंत्र साईट बघायला सुरुवात केली. स्वतःच्या देखरेखीखाली बरीच कामे, प्रकल्प घेत आपण व्यावसायिक प्रपंचाचा सुरुवात केला. कसपटे वस्ती येथे भाड्याच्या खोलीत राहून हिंजवडी येथे ब्ल्यू रिजचं काम सुरू केलं. 2008-2009 मध्ये अजून एक भक्कम दोस्ताची साथ आपल्याला लाभली. ब्लमोरिया या प्रकल्पात बरोबरीनं काम करत एकनाथ यांची भेट रमेश चव्हाण यांच्याशी झाली.
रमेश यांच्यासह त्यांच्या बऱ्याच व्यावसायिक संबंधी चर्चा रंगायच्या. एकमेकांसह वेळ घालवताना रमेश आणि एकनाथ ही कमालीचे व्यस्त होते. एक जिद्द, एक दृष्टिकोन आणि एक समान विचारधारा असल्यानं साईटवर झालेली ही मैत्री पुढे व्यवसायात सहकारी साथीदार झाले. पुढे याच मैत्रीच्या जोरावर वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी दोघांनी स्वतंत्र व्यवसायाची धुरा हाती घेत डिसेंबर 2009ला गुरुदत्त कन्स्ट्रक्शनची स्थापना केली. आणि पुढे संघर्षमय आयुष्याच्या या प्रवासात एक सुखद घटना म्हणजे 25 मे 2010 आपल्या आयुष्यामध्ये आनंदाचं एक पान ॲड झालं. सविताताईंच्या रूपानं संसार सुरू झाला. सारं काही अगदी छान, सुरेख, स्वर्गाहून सुंदर असं. पण यानंतर अवघ्या 6 महिन्यात 24 नोव्हेंबर 2010 रोजी एकनाथ यांचा गंभीर अपघात झाला. या अपघातात आपण पुरेसे बचावलात. पण पुढे अनेक शारीरिक व्याधींना सामोरंही जावं लागलं. या काळात डॉक्टरांनी सुद्धा 6 महिने टोटल बेड रेस्ट सांगितले होते. हाथ की हड्डी का फ्रैक्चर है आपको. इसमें 5 से 6 महीने आपको आराम करना पड़ेगा. इसमें ना आप गाड़ी चला पाएंगे ना कोई भारी काम कर पाएंगे. आराम करना पड़ेगा. 5 महीना 6 महीने आराम करना पड़ेगा. हो सगळं व्यवस्थित एकदम व्यवस्थित ठीक आहे. पण आपण पुढे 2 महिने आराम करत पुन्हा एकदा तितक्याच ताकदीनं कामाला सुरुवात केली. अपघातानंतर 2 व्हीलर चालवण्यास सक्त मनाई केली होती. त्यामुळे त्या काळी भाडेतत्वावरती एक अल्टो घेतली. पुढे तिचा खर्च जास्त असल्यानं आपण मेहनतीनं आपली स्वतःची पहिली अल्टो कार घेतली. या अपघातातून बाहेर आल्यावर आपण क्रितिजा कन्स्ट्रक्शन या कंपनीची सुरुवात केली. आपल्या सुरुवातीच्या शिकाऊ व्यवसायाचे बरेच बारकावे आपण हेरले होते. याच दरम्यान आपण खूप काही आत्मसात केलं. आता हेल्परपासून पुढे सुपरवायझर झालात. एक एक करत आपण व्यवसायात उंची गाठली. आज क्रितिजा कन्स्ट्रक्शन हे बांधकाम व्यवसायातील एक मोठं नाव आहे आणि त्यांचे कित्येक यशस्वी प्रकल्प नावारूपाला आलेत. क्रितिजा कन्स्ट्रक्शन, क्रितिजा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड, क्रितिजा इंजिनियर्स, क्रितिजा एंटरप्राइजेस, क्रितिजा इन्फ्रा, क्रितिजा प्रोजेक्ट्स, क्रितिजा इंजिनियर्स LLP, क्रितिजा वेंचर्स LLP यशस्वीरित्या पूर्ण करून आपण हजारो कुटुंबांना हक्काचं घर दिलं. हा प्रवास एका माणसाचा नाही तर त्याच्यासोबत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. कुटुंबातील सर्व सदस्य, मित्र आणि सर्व हितचिंतकांचा. यशाला भागीदार असतो, पण संकट काळात असणाऱ्या या व्यक्तींमुळेच आपला यशाचा आलेख आजही गगनभरारी घेतोय यात तीळ मात्र शंका नाही. आणि एवढं असूनही आपले पाय मात्र जमिनीवर आहेत हीच आपली ओळख. दत्तगुरूंवरती आपली निस्सीम श्रद्धा आहे. यातूनच 2023 साली श्री दत्तगुरूंचं एक सुंदर आणि मोठं मंदिर आपण आपल्या मूळ गावी उभारलं. कधी काळी बांधकाम साईटवर हेल्पर म्हणून काम करणारा एकनाथ आज एका साम्राज्याचा मालक आहे. हे यश फक्त पैशाचं नाही तर माणसाचं आहे.
हा खडतर प्रवास सायकल, दुचाकी, अल्टो, सफारी, फॉर्च्युनर, मर्सडीज, BMW आणि आपल्या या प्रवासावरनं अगदी प्रकर्षानं जाणवतं की ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, ना मैं गिरा ना मेरे उम्मीदों के मीनार गिरे, लोग मुझे गिराने में कई बार गिरे. सवाल जहर का नहीं था. हा जहर म्हणजे आयुष्यातली संकट बरं का, की सवाल जहर का नहीं था, वो तो मैं पी गया, लोगों को तकलीफ तब हुई जब मैं जी गया, जब मैं जी गया. हे धरणीची आन तुला जीवाच रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. हे धरणीची आन तुला जीवाच रान कर तू, पेटून राहू भार वादळ वाऱ्यात र तू. पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू, अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू.